पीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। सोनू शेठ वाळुंज यांच्या वतीनं पुण्यामध्ये दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय। महिला या मोठ्या पद्धतीने इथे सहभागी झालेल्या आहेत। आज महिलांकरता या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भरपूर महिला इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नक्की आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे। काय वाटतं या महिलांना, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। मेन आयोजक सोनू शेठ वाळुंज हे देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल, ही एक जी कल्पना आहे महिलांकरता आपण ही दहीहंडी आयोजित करताय, काय सांगाल आजची ही दहीहंडी? माझा बरेच वर्षापासून संकल्प होता महिला दहीहंडी उत्सवाचा, जेणेकरून महिलांना त्यांच्या हक्काचा मंच मिळू दे। त्यासाठी आपण हा महिला दहीहंडी उत्सवाची संकल्पना सर्व महिलांमुळे ती माझ्या डोक्यात घातली आणि त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम हे करतो। कांचनताई वाळुंज या देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल ताई, आपण नेहमीच विविध कार्यक्रम केले असतात आणि आज देखील आज महिलांकरता आपण हा कार्यक्रम घेतला, काय सांगाल त्या कार्यक्रमावर? हा कार्यक्रम एक त्याचं फाउंडेशन असं सुरू झालं की मुलांसाठी खूपच दहीहंडी आहेत, पण महिलांना असं व्यासपीठ लवकर मिळत नाही। आपल्या एरियामध्ये तर अजिबातच नाहीये। मग 15 वर्षापूर्वी सोनू शेठ वाळुंज यांनी त्यांच्या असं निदर्शनास आलं की महिलांना पण या कार्यक्रमात यायची संधी मिळायला हवी, म्हणून तेव्हा आम्ही ही दहीहंडी सुरू केली आणि आता भरघोस प्रतिसाद मिळतो आहे। नमस्कार, मी जयश्री बांदल, मी ह्याच एरिया भारतीय विद्यापीठ एरियात राहते आणि आमची गेली 15 वर्ष झाली आमच्या महिलांची दहीहंडी चालते। आम्हाला कुठेही डान्स करायला वगैरे असं योगायोग नसायचा, तर सोनू भाऊंनी आमच्या सर्व महिलांसाठी खास ही दहीहंडी चालू केली आणि ती दहीहंडी चालू केल्यानंतर आम्हाला इथे मनसोक्त वावरायला मिळालं। त्याच्यामुळे आम्ही प्रचंड आनंदात आहोत। सिने अभिनेत्री अश्विनीताई महांगडे या देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल ताई, या आगळ्या वेगळ्या दहीहंडीमध्ये, महिलांच्या दहीहंडीत आपण देखील सहभागी आहात, काय सांगाल? खूप आनंद वाटतो। अखिल भारतीय विद्यापीठ यांची महिलांची दहीहंडी याचं सलग हे 13वं वर्ष आहे आणि या सलग 13व्या वर्षासाठी सूरज दादांचे जितके आभार मानावेत, त्यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। कारण असं म्हटलं जायचं की हा खेळ फक्त पुरुषांचा आहे आणि कुठेतरी महिलांनी सुद्धा याच्यात 13 वर्ष सातत्याने इथे येऊन दहीहंडीचा मान स्वीकारला, त्या फोडल्या, याचं कौतुक महिलांसाठी पण आहे। कारण महिलांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे, त्यामुळे अर्थातच पूर्ण टीमचे आणि सूरज दादांचं खूप कौतुक। माझी नगरसेविका कल्पनाताई थोरवे या देखील आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल ताई, आज महिलांकरता एक आगळी वेगळी दहीहंडी सोनू शेठ आणि आपण सर्व महिला मिळून हे करतायत, काय सांगाल आजच्या दहीहंडी विषयी? सूरज वाळुंज आणि त्यांच्या पत्नी कांचन वाळुंज आणि त्यांची आई सुरेखा वाळुंज हे नेहमी दरवर्षी गेले 15 वर्षापासून हे दहीहंडी साजरी करतायत। या भागामधले आंबेगाव पठार असेल, भारतीय विद्यापीठ असेल, दत्तनगर असेल, संतोष नगर असेल, कात्रज असेल, या संपूर्ण भागातल्या महिला या दहीहंडीमध्ये सामील होत असतात। त्यांचे वेगवेगळे ग्रुप आहेत, या ग्रुपमध्ये आमच्या नेहमी वरच्यावर मीटिंग होत असतात। मीटिंग घेऊन ते काय कार्यक्रम ठरवायचा, विविध कोर्स असतात किंवा ट्रिप असतात किंवा भरपूर असतात। या दोन्ही त्यांची पत्नी आणि आई दोघी जणी मिळून हे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याचं सहकार्य सूरज वाळुंज नेहमी करत असतात।